उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला। वेशभूषा बदलून दिल्लीमध्ये गेलो हे साफ खोटं असल्याचं अजित पवारांचं म्हणणं आहे। एखाद्यानं नाव बदलून कुठे जाणं गुन्हा आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। आपण नाव बदलून कधीच प्रवास केला नाही असं अजित पवार म्हणाले। तर आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल असं देखील अजित पवारांनी म्हटलंय। तर सिद्ध झाले नाही तर आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा असा टोलाही त्यांनी लगावलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना थेट आव्हान दिल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही एलओपी होता, एलओपी असताना तुम्ही अमित शहांना का भेटत होता ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता। म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता। एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा विरोध करत होता आणि दुसरीकडे तुम्ही अमित शहांची बॅकडोर गोष्टी करत होता। नाव बदलून वेश बदलून एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे, एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की एवढा मोठा लॅप्स झालाच कसा। हा आज अजित पवार अमित शहांना भेटायला येत होते, उद्या कुठली तरी टेररिस्ट येईल, त्याची जबाबदारी कोण घेणार? एवढा लॅप्स आहे। अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे, दादांत खोट आहे। अजित पवार नाव बदलून गेले। अरे मी राज्याचा 35 वर्ष काही काळ मी खासदार राहिलोय, काही काळ मी आमदार राहिलोय, काही काळ मी राज्यमंत्री राहिलोय, काही काळ मी विरोधी पक्ष नेता राहिलोय, काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलोय। एक जबाबदारी मला पण कळते। एखाद्याने स्वतःचं नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे। त्याच्या संदर्भात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि खुशाल काही पण बडबडतात। कोण बहुरूपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय। म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे। दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर हे ते काही करतायत, त्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही। मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो, मला समाज ओळखतो। मी कुठेही गेलो तरी असं काही आणि काही कोण म्हणलं मिशाच लावल्या होत्या आणि टोपीच घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं, साफ चुकीचं आहे। त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणात निवृत्त होईल। नाही सिद्ध झालं तर हे ज्या लोकांनी नौटंकी चालवली ना, वेगवेगळ्या लोकांनी फार पार्लमेंट पासून इथपर्यंत, त्यांना थोडी नाही जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे। खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना, कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले त्यांनी राजकारणात संन्यास घ्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।